हॅलो माय डिअर फ्रेंड्स, यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल MG सायन्स सिम्प्लिफाईड. सगळ्यांना मनापासून नमस्कार. MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं आणि सबस्क्रायबर्सचं मनापासून सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही लेक्चर्स पासून सजीव सृष्टी आणि सजीवांची लक्षणे अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहोत. याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलंय आतापर्यंत की प्रत्येक सजीव हा सूक्ष्म घटकापासून बनलेला आहे. त्या सूक्ष्म घटकाला पेशी असे म्हणतात. प्रत्येक सजीवाची वाढ होते. वाढ होण्यासाठी पोषणाची गरज असते. प्रत्येक सजीव श्वासोच्छवास करतो, म्हणजे श्वसनाची प्रत्येक सजीवाला गरज आहे. ठीक आहे ना. त्याचबरोबर प्रत्येक सजीव हा हालचाल करत असतो, घडणाऱ्या घटनांना प्रतिसाद देत असतो. अशा अनेक लक्षणांचा आपला अभ्यास या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. याच्या किंवा आता या लेक्चरमध्ये आपण प्रजनन या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्याला प्रेस करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. कारण जर बेल आयकॉन प्रेस करून तुम्ही ऑल सेट केला तर येणारे सगळ्या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला लेक्चर अटेंड करायचं आहे. सो वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. वी हॅव सीन इन डिटेल अबाउट फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which include the body of living organism is made up of a small particle that is called a small unit which is the cell. So cellular structure is the characteristics of living organism. Then growth is the characteristic of living organism. Nutrition is also the characteristic of living organism. Respiration is one of the characteristics of living organism. We have seen in detail about these all things. याच्याबद्दल आपण सखोल अशी माहिती बघितलेली आहे मित्रांनो. आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे की रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई अँड मुवमेंट. ठीक आहे ना. चेतना, क्षमता आणि हालचाल या सगळ्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आज आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, आपण आपल्या आई बाबांसारखे कसे काय. ठीक आहे की नाही. किंवा माणसाला जन्माला येणारी बाळं जी आहेत किंवा लेकरं जी आहेत ती माणसांच्या सारखी असतात. जनावरांची वासरं ही जनावरांच्या सारखी असतात. ती नेमकी कोणती प्रक्रिया जी सजीवांमध्ये घडून येते आणि अशा पद्धतीने आपल्याला नवनवीन सजीव किंवा पिढ्यानपिढ्या ह्या सजीवांचं अस्तित्व टिकून कशामुळे राहिलेलं आहे त्या मुख्य प्रक्रियेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बरोबर लक्षात येतंय ना. सो टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट अँड दॅट कॉन्सेप्ट which is responsible for the birth of the next generations, for the birth of the new babies, new young ones. Why the young ones or babies of the human are similar to the humans, and why the babies of other animals and other organisms are similar to themselves or their parents beta, and why the existence is continuous. Why the existence of living organisms, why the existence of particular type of living organism is continuous still on the earth, and the reason behind this is the reproduction. So my dear friends, let's have the next characteristics of living organism, that is reproduction. Let's have the title in your notebook. आपल्या वहीमध्ये छानपैकी सुंदर असं हेडिंग टाकून द्या बेटा. रिप्रोडक्शन 7वं लक्षण बघतोय सजीवांचं. समजतंय ना. हेडिंग टाकून घ्या. प्रजनन. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या समोर बोर्डवरती हेडिंग आहे. ऍक्च्युअली आपला दुसरा चॅप्टर या ठिकाणी चालू आहे, द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी. त्यातला महत्वाचा घटक कुठला आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांची लक्षणे हा मुख्य मुद्दा आहे. सजीवांची लक्षणं आतापर्यंत 6 लक्षणं आपली पाहून झालेली आहेत. त्या 6 लक्षणाचा डिटेल जर अभ्यास करायचा असेल तर याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्या लिंक दिलेल्या आहेत बेटा. त्या पूर्वीचा चॅप्टर, त्याच्यातले जवळपास 8 व्हिडिओज, त्याच्यानंतर यापूर्वीचे 4 लेक्चर्स, असे 12 लेक्चरच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. हे लेक्चर संपल्याबरोबर जर तुमचं पाठीमागचं काही बघायचं शिल्लक राहिलं असेल, शिकण्याचं शिल्लक राहिलं असेल तर तिकडे जा रे बाबा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्हाला नक्कीच मागचे लेक्चर सुद्धा बघायला मिळतील. आणखीन एक सूचना आहे मित्रांनो, मी मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सूचना केलोय की लवकरच आपण एका ऑनलाईन टेस्टचं आयोजन करणार आहोत. मात्र तुम्हाला त्याच्यासाठी माय विजनचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. माय विजनचा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन करायचा असेल, ठीक आहे, मोफत मार्गदर्शनासाठीचा, तर ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याची लिंक तिथं त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्याच्यासाठीच आपण थोडासा वेळ घेतोय पहिल्या टेस्टसाठी. ठीक आहे ना. तर एकदा तुम्ही ग्रुप जॉईन केलात तर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला लिंक येईल बेटा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेपर समोर असेल तुमच्या.
ठीक आहे, साधं एकदम सोपी प्रोसेस आहे त्यासाठी. साधं तुम्ही तुमचं नाव वगैरे टाईप केलात की लागलीच तुमच्या समोर पेपर येतो, तो पेपर ऑनलाईन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याबरोबर लगेच तुम्हाला पडणारे मार्क्स किंवा पडलेले मार्क्स कळतील, कोणत्या प्रश्नाची उत्तरं चुकले तुमचे ते लक्षामध्ये येईल आणि काय उत्तर असायला पाहिजे होते एवढं सगळं डिटेल तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल बेटा. तर मग त्याच्यासाठी गरजेचं काय आहे, तुम्ही जे काही लेक्चर्स इथे बघताय ना, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे, कारण लिंक मी तिकडेच टाकू शकतो. समजतंय ना? आय होप यू कॅन अंडरस्टँड. आता चला जाऊया अभ्यासाकडे. रिप्रोडक्शन इज आवर टुडेज टॉपिक. आजचा टॉपिक काय आहे तर रिप्रोडक्शन आहे बेटा. आता रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, प्रजनन कशाला म्हणायचं बेटा? प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल असा नवीन जीव निर्माण करत असतो. आय रिपीट द सेंटेन्स. प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल अशा प्रकारचा नवीन जीव निर्माण करत असतो. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम गिव्स बर्थ टू द यंग वन्स. यंग वन म्हणजे बच्चू, नेक्स्ट जनरेशन. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम गिव्स बर्थ टू द यंग वन्स अँड दोज यंग वन्स आर सिमिलर टू द पॅरेंट्स. दोज यंग वन्स आर सिमिलर टू द पॅरेंट्स बेटा, लक्षात घ्या. म्हणजे काय, गाईचं वासरू हे गाईसारखंच दिसेल, ठीक आहे ना बेटा. माणसाची लेकरं ही माणसासारखीच दिसतील, ठीक आहे ना. का गाईला लेकरू जन्मतं आणि माणसाला वासरू जन्मतं, असं काही होतंय का? नाही, असं काही होत नाही बेटा. समजतंय ना? म्हणजे प्रत्येक सजीव आपल्यासारखाच. म्हणजे आंब्याच्या कोईपासून आंब्याचं झाड जन्माला येईल बेटा, ठीक आहे ना. तिथं ना बाबळीचं झाड थोडी जन्माला येणार आहे. समजतंय ना? ठीक आहे ना. किंवा शेवग्याच्या शेंगाच्या बियांपासून लिंबोणीचं झाड थोडं जन्माला येणार आहे? नाही बेटा, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल असाच नवीन जीव तयार करत असतो. म्हणजे आपण आपल्या मम्मी पप्पा सारखे दिसतो का नाही दिसतो बेटा? यस बेटा, दिसतो, ठीक आहे ना. तर मग आता लक्ष द्या, मग ह्याच प्रोसेसला आपण प्रजनन असं म्हणत असतो. थोडं व्यवस्थित आणि चांगल्या शब्दामध्ये नोट करण्याचा प्रयत्न करूया बेटा. द प्रोसेस टू प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स. द प्रोसेस to produce other living things like ourselves. The process to produce other living things like ourselves is called as the reproduction. लिख लो बेटा डेफिनेशन, व्याख्या लिहून घ्या. The process to produce other living things the process to produce other living things like ourselves is called as reproduction. Is called as reproduction. सेम डेफिनिशन इन मराठी बेटा. हीच व्याख्या आपल्या मातृभाषेमध्ये लिहून घ्या. स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. काय म्हणतात बेटा? प्रजनन असे म्हणतात. समजतंय? प्रजनन असे म्हणतात. व्यवस्थित लिहून ठेवा. नोट्स नीट अपडेट करत चला बेटा, कारण ह्या नोट्स तुमच्या सोबत परमनंट राहणार आहेत आणि असं मटेरियल तुम्हाला फ्युचर स्टडीसाठी खूप मदत करतं. आपल्याकडे ते सेव्ह असलं पाहिजे नोटबुक मध्ये. समजतंय ना बेटा? तर काय म्हणालो नीट बघा रे. स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. स्वतःसारखाच म्हणजे मी आतापर्यंत ते सांगून राहिलो ना बाबा. स्वतःसारखाच म्हणजे काय, माणसाला जन्मणारी लेकरं नाही का, 2 पाय 2 हात नाही का, 2 कान, हे दात वगैरे, 2 नाक, एकच, ठीक आहे ना. 2 छिद्र असणार एकच नाक, नाही तर 2 नाक म्हणसाल बेटा, ठीक आहे. तर अशा प्रकारचं लेकरू जन्माला येईल माणसाला बेटा, ठीक आहे ना. गाईचं वासरू कसं असेल, 4 पाय असेल, 1 शेपटी असेल, 2 शिंग असतील, आहे की नाही. सो अशा प्रकारे प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल असाच, आहे का नाही. आपण आपल्या मम्मी पप्पाला शोभतो का नाही शोभतो? नाही शोभतो बेटा, ठीक आहे. म्हणून मी सोपं काय म्हणालो होतो, प्रत्येक सजीव आपल्याला शोभेल असा जीव निर्माण करत असतो आणि त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणत असतो? प्रजनन असं म्हणत असतो. द प्रोसेस टू प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक आवर सेल्स इज कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. आपल्यासारखाच नवीन जीव तयार करण्याची जी प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेसला आपण प्रजनन असं म्हणत असतो. आता हे प्रजनन किंवा हे सजीव जन्माला येण्याची प्रक्रिया 2 पद्धतीने घडून येते.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा किंवा आपल्या सभोवतालच्या परिसराचा अभ्यास ज्या वेळेला तुम्ही करता, निरीक्षण ज्या वेळेला करता, नक्कीच तुमच्या लक्षामध्ये येते बेटा. कोंबडी असेल तर ती अंडी घालते, अंडी उबवली जातात आणि अंड्यातून काही दिवसांनी चू 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 करत कोंबडीची पिले बाहेर पडतात बेटा. ठीक आहे ना. किती क्यूट असतात रे ते, आहे ना. तर हे झालं, कोंबडी अंडी घालते, अंडी घालून अंडी उबवली जातात आणि मग तिची पिलं जन्माला येतात. हे एक पॅटर्न झाला बेटा. दुसरी गोष्ट काय आहे, आता तुम्ही कसे जन्मलात किंवा मी कसा जन्मलो, म्हणजे माणूस कसा जन्माला येतो. माणूस जन्मण्यापूर्वी तो आईच्या गर्भामध्ये वाढतो. ठीक आहे ना बेटा. आईच्या गर्भामध्ये वाढतो आणि आईच्या गर्भामध्ये काही दिवस त्याचा मुक्काम असतो. ठीक आहे ना. आपल्याकडे म्हणतातच की 9 महिने 9 दिवस, म्हणजे हा जवळपास 280 दिवसाचा काळ आहे बेटा. जगातली सगळ्यात सुरक्षित जागा, द मोस्ट सेफ प्लेस इन द वर्ल्ड, आहे की नाही बेटा. आईचा गर्भ, आईच्या पोटामध्ये, त्याच्यापेक्षा सुरक्षित काय आहे बेटा. आणि किती सांभाळते आई आपल्याला, आहे की नाही. 280 दिवस आपण आईच्या गर्भामध्ये राहतो बेटा. आपलं तोंड काळं आहे का गोरं आहे का पिवळं आहे हे दिसण्याच्या आधीपासून आहे ना, आपल्यावर प्रेम करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आपली आई. समजते की नाही बेटा. ती म्हणजे आपली आई आहे. इतरांपेक्षा सगळेजण आपल्यावर कधी प्रेम करायला सुरू करतात, आपण कसे दिसतो, आपण कसे आहोत हे बघून आपल्यावर लोक प्रेम करतात किंवा आपल्या जवळ येतात, आपल्याला उचलून घेतात, आहे की नाही. परंतु आई ही एकमेव व्यक्ती अशी आहे जी इतर कुणापेक्षाही आपल्यावरती 9 महिन्यांनी जास्त प्रेम करते, आहे की नाही. तेवढे दिवस आपण आईच्या गर्भामध्ये असतो. पण आता जन्म घेण्याच्या प्रक्रिया 2 आहेत. एक आहेत, काही प्राणी अंडी घालतात आणि पिलांना जन्म देतात. ठीक आहे ना बेटा. आणि दुसरे काही सजीव किंवा प्राणी असे आहेत बेटा, जे की मानवासारखे, गाय आहे, म्हैस आहे, कुत्रा आहे, तर हे प्राणी किंवा शेळी आहे, मेंढी आहे, हे काय करतात, त्यांच्या पिलांना आपल्या पोटामध्ये वाढवतात बेटा, गर्भामध्ये वाढवतात. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचा म्हणजे व्यवस्थित वाढ झाल्यानंतर, विकास झाल्यानंतर त्यांचं पिलू जन्माला येतं डायरेक्ट. का माणसं कधी अंडी घातलेलं बघितलं वा तुम्ही. माणूस अंडी घालतो का, नाही बेटा. आणि कोंबडी डायरेक्ट पिलांना जन्म देते का तिच्या पोटामधून, नाही बेटा. असं होत नाही. ऐसा नहीं हो सकता बेटा, ये पॉसिबल नहीं है. मतलब देर आर 2 टाइप ऑफ द वेज ऑफ टेकिंग बर्थ और गिव्हिंग बर्थ. ठीक आहे. जन्म घेण्याचे किंवा जन्म देण्याच्या दोन पद्धती आहेत, 2 मार्ग आहेत. त्या दोन्ही मार्गाबद्दल आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघायचं आहे. म्हणजे हे झालं प्राण्यांमध्ये. वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार जन्म घेण्याचे आपल्याला बघायला मिळतात. मग प्राण्यातले पण बघूया आणि वनस्पतीतले पण बघूया. ठीक आहे बेटा. आर यू रेडी? इफ यू आर न्यू ऑन दिस चॅनल देन काइंडली डू द सबस्क्राईब बेटा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ऑल बटन प्रेस करायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे बेटा. त्याचबरोबर जास्तच आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आपण एक काम करूया, प्राण्यांमध्ये कशा प्रकारे प्रजनन घडून येतं आणि वनस्पतींमध्ये कशा प्रकारे प्रजनन घडून येतं, असे 2 सेक्शन करून त्याचा अभ्यास करूया. ओके बेटा. माय डिअर फ्रेंड्स, दिस रिप्रोडक्शन कैरेक्टरिस्टिक इज फाउंड ओनली इन द लिविंग ऑर्गेनिजम्स. वही तो हम पढ़ रहे हैं ना यहाँ पे. ठीक आहे ना. तर या चॅप्टरमध्ये आपण ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा तपासून बघतोय की सजीवाची लक्षणं नेमकी कोणती आहेत. ठीक आहे ना. निर्जीवांमध्ये असं घडत नाही बेटा. पाण्याला पाण्याचा जन्म होत नाही, मातीपासून मातीचा जन्म होत नाही, दगडापासून नवीन दगडाचा जन्म होत नाही. सर आम्ही दगड फोडता, त्याला जन्म म्हणत नाहीत बेटा. ठीक आहे. त्याला तुकडे तुकडे होणं असं म्हणतात. तर ती जन्म देण्याची प्रक्रिया नाही. निर्जीवांमध्ये असं लक्षण आढळून येत नाही रे बाबा. मग सजीवांमध्येच हे लक्षण आढळतं. मग सजीव म्हटलं की 2 आले. कोण आले? 2 आले बेटा. त्यातला पहिला आहे ॲनिमल, दुसरा आहे प्लांट्स. मग दोन्हीमध्ये पण रिप्रोडक्शन होईल की सर? होईल रे बाळा. दोन्हीमध्ये पण रिप्रोडक्शन घडून येतं. म्हणूनच तर मी इथे लिहिलंय रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इन फॅक्ट there are 2 main types of the reproduction, asexual reproduction and sexual reproduction. We will learn in detail about this in the next classes beta, next standards. मित्रांनो, मुळामध्ये प्रजननाचे 2 मुख्य प्रकार आहेत. त्याला आपण अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन म्हणतो. हे थोडंसं बाजूला ठेवा. हे आपण नंतरच्या इयत्तांमध्ये शिकून घेणारच आहोत. पण सध्या आपण काय बघतोय, प्राण्यांमध्ये होणारं प्रजनन कसं घडतंय आणि वनस्पतींमध्ये होणारं प्रजनन कसं घडतंय. प्राण्यांमध्ये 2 पद्धतीनं प्रजनन घडून येतं बेटा.
दोन पद्धतीनं, ठीक आहे ना, किंवा दोन मार्ग आहेत त्याचे. तर त्यातला पहिला आहे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आताच मी सांगितल्याप्रमाणे की काही सजीव पिलांना आपल्या पोटामध्ये वाढवतात, ठीक आहे, आणि मग जन्म देतात. तर काही सजीव काय करतात, अंडी घालतात आणि मग त्याच्या पिलांना जन्म देतात. प्राण्यांमधला एक पॅटर्न आपण अगोदर बघूया, नंतर वनस्पतींमध्ये असलेला बघूया बेटा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करूया. सम ॲनिमल्स लेज एग्स. सम ॲनिमल्स लेज एग्स. लेज म्हणजे चिप्स पॉकेट नाही बे, लेज म्हणजे अंडी घालणे, ठीक आहे. सम ॲनिमल्स लेज एग्स. Eggs are hatched and after hatching process the young ones comes out of the eggs. And this process and this type of the animals are called as oviparous animals. So have the heading beta. Reproduction in animals there are two types, oviparous and viviparous beta. ठीक आहे. त्यातला पहिला आपण बघूया oviparous. ओव्हिपॅरस याला मराठी नाव आहे अंडी घालणारे किंवा अंडज. मराठी नाव आहे अंडज, अंडी घालणारे, ठीक आहे बेटा. आणि दुसरा जो प्रकार आहे याच्यामधला द सेकंड टाइप इज विविपॅरस, ठीक आहे. सो हॅव द हेडिंग विविपॅरस. मध्ये थोडीशी जागा ठेवा एक्सप्लेनेशन साठी, ठीक आहे बेटा. Oviparous and viviparous, these are two main ways of reproduction in animals. प्राण्यांमध्ये पिलांना जन्म देण्यासाठीचे दोन मार्ग आहेत. एक आहेत काही जण अंडज आहेत म्हणजे अंडी घालून पिलांना जन्म देतात, आणि काही जण प्रत्यक्ष जन्म देतात. त्याला नाव आहे जरायुज. जरायुज, अंडज आणि जरायुज. याला दुसरी पण नाव आहेत बेटा. याला अस्तनी असं म्हणतात, ठीक आहे, अस्तनी, ठीक आहे. आणि याला सस्तनी असं म्हणतात. जरायुजला दुसरं नाव काय, सस्तनी बेटा. लक्ष द्या रे. आता याच्यामध्ये मी काय सांगणार आहे बघा. सो व्हॉट आर कॉल्ड ॲज ओव्हिपॅरस ॲनिमल्स. कशाला म्हणायचं नेमकं ओव्हिपॅरस ॲनिमल्स पहा. सम ॲनिमल्स लेज एग्स. सम ॲनिमल्स लेज एग्स. काही प्राणी अंडी घालतात. पहा बेटा या ठिकाणी पहिला प्रकार मी एक्सप्लेन केलेला आहे, ओव्हिपॅरस ॲनिमल्स. सो सम ॲनिमल्स लेज एग्स अँड देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स. काही प्राणी अंडी घालतात आणि त्यांची जी पिलं आहेत त्या अंड्यातून बाहेर येतात बेटा. त्याला अंडी उबवणे असं म्हणतो आपण. कोंबडी बघा कशी करते, पहिल्यांदा अंडी घालते, त्याच्यानंतर ती सगळ्या अंड्यांना आपल्या पंखाखाली घेऊन बसते आणि ऊब देते, म्हणजे उष्णता देते, जेणेकरून काय होतं ते अंडी उबवली जातात आणि मग पिले आतून बाहेर येतात, अंड्यातून बाहेर येतात. तर अशा प्रकारच्या प्राण्यांना अंडी घालून जन्म देण्याची प्रोसेस आहे म्हणून त्याला अंडज, ठीक आहे बेटा, ओव्हिपॅरस असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ठीक आहे. यांच्यामध्ये स्तनग्रंथी नसतात. हे काय दूध पाजत नाही. काय कधी कोंबडीनं बघितलं तुम्ही, मॅमरी ग्लँड म्हणतो त्याला आपण, त्याला दुग्ध ग्रंथी असं म्हणतात. तर दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी ह्या प्रकारच्या सजीवांमध्ये तुम्हाला, प्राण्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. कोंबडी आपल्या पिलांना दूध पाजत नाही जसं गाय पाजते, ठीक आहे ना बेटा. जसा मानवामध्ये दूध पाजण्याची प्रोसेस आहे तसं यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. म्हणजे स्तनग्रंथी नाहीत, दुग्धग्रंथी नाहीत म्हणून त्याला अस्तनी, आणि यांच्याकडे स्तनग्रंथी आहेत म्हणून याला सस्तनी अशा प्रकारचं नाव पडलंय. हे पिलांना, म्हणजे याच्यातले काही प्राणी पिलांना दूध पाजतात. खऱ्या अर्थाने मॅमरी ग्लँड्स असणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मॅमरी ग्लँड म्हणजे स्तनग्रंथी किंवा दुग्ध ग्रंथी असं म्हणतो त्याला. हे कुणामध्ये सापडतात, विविपॅरस. मग विविपॅरस कोणाला म्हणायचं, अगोदर इथे एक एक्झाम्पल लिहून घ्या बेटा. हेन म्हणजे कोंबडी, ठीक आहे ना, किंवा त्यातल्या त्यात अदर बर्ड्स असं पण तुम्ही लिहू शकता. बरीचशी उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला नोट करता येतील. जागेच्या अभावी मी इथं कोंबडी हे एकच उदाहरण आपल्या समोर लिहिलेलं आहे बेटा. आता दुसरं जे मी टाईप सांगतोय अॅनिमल्स मधला तो आहे विविपॅरस. आता विविपॅरस कुणाला म्हणायचं आहे तर समजून घ्या. सम ॲनिमल्स गिव्स बर्थ टू देअर यंग वन्स. नोट डाऊन. सम ॲनिमल्स gives birth to their young ones. young ones म्हणजे पिलं बेटा. Some animals gives birth to their young ones. Such type of the animals are called as viviparous बेटा, ठीक आहे. तर रिप्रोडक्शन, प्राण्यांमधल्या रिप्रोडक्शनचे हे दोन प्रकार लक्षात घ्या बेटा. जन्म कसा द्यायचा त्यानुसार प्राण्यांचे प्रकार, विविपॅरस अॅनिमल्स, अँड सेकंड वन इज द
मीन्स ओव्हिपॅरस अॅनिमल्स अँड व्हिव्हिपॅरस अॅनिमल्स. ओके, त्याला आपण अंडज आणि जरायुज, अस्तनी आणि सस्तनी अशा प्रकारची नावं देतो. आता ह्याच्यात एक्झाम्पल भरपूर घेता येतील ना रे बाबा? हो, भरपूर घेता येतील, पण आपल्याकडे जागा नाही. याच्यामध्ये लिहा मॅन किंवा ह्युमन लिहा. मॅन म्हटल्यानंतर पुन्हा वुमन नाही का म्हणसाल तुम्ही? ठीक आहे बे, इथं लिहा ह्युमन म्हणजे मानव, याच्यामध्ये येतो. ठीक आहे बेटा, काऊ याच्यामध्येच येते. ठीक आहे, पिलांना डायरेक्ट जन्म देते का? गाय कधी अंडी घालते? माय अंडी घालते नाही ना बेटा? हे यांच्याकडे दुग्धग्रंथी आहेत का? येस बेटा, दुग्धग्रंथी आहेत. म्हणजे दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी यांच्यात असतात, यांच्यामध्ये नसतात. चिमणी कधी पिलांना जन्म देत नाही डायरेक्ट, ते अंडीच घालते. चिमणी कधी पिलांना म्हणजे दूध पाजताना आपल्याला दिसत नाही बेटा, समजतंय? तर अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे ना? तर हे ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस असे दोन गट तुम्हाला प्राण्यांमध्ये बघायला मिळतात. अंडी घालून जन्म देणारे ओव्हिपॅरस, डायरेक्ट जन्म देणारे व्हिव्हिपॅरस. ठीक आहे बेटा, हे दोन प्राण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता दुसरा जो पॅटर्न आपल्याला बघायचा आहे बेटा, तो दुसरा पॅटर्न काय आहे? वनस्पतींमधील प्रजनन, रिप्रोडक्शन इन प्लांट्स. जसं आपल्याकडे पिलांना जन्म देण्याची प्रोसेस आहे, तसं वनस्पतींची पिलं नसतात बरं का बेटा, त्यांची रोपटे असतात. नवीन रोपटी वनस्पतीमध्ये कशी तयार होतात? ठीक आहे ना बेटा? न्यू प्लांटलेट्स आर प्रोड्युस्ड इन द प्लांट्स अँड हाऊ दे आर प्रोड्युस्ड. लेट अस सी कसे प्रोड्यूस होतात बेटा. वनस्पती त्यांच्या अवयवांपासून नवीन वनस्पतींची किंवा नवीन रोपट्यांची उत्पत्ती किंवा निर्मिती करत असतात बेटा. वनस्पतीचे कुठले कुठले पार्ट आहेत की ज्याच्या साह्याने वनस्पती नवीन रिप्रोडक्शन करू शकतात? तर माहित असू द्या, वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागापासून सगळ्यात पहिला भाग आहे बेटा सीड. सीड इज अ पार्ट ऑफ प्लांट. ओके बेटा. सेकंड पार्ट आहे त्याच्यानंतर लीफ आहे बेटा, पानापासून सुद्धा नवीन वनस्पती तयार होतात. त्याच्यानंतर आहे स्टेम बेटा. ठीक आहे, म्हणजे खोडापासून सुद्धा नवीन वनस्पती निर्माण होतात आणि त्याचबरोबर रूट्स पासून सुद्धा नवीन वनस्पती तयार होत असतात. कुठून सांगितलं बेटा? सीड म्हणजे बिया, लीफ म्हणजे पान, स्टेम म्हणजे खोड, रूट्स म्हणजे मुळं. या प्रत्येक पार्ट पासून नवीन वनस्पती तयार होत असते. मग आता प्रत्येक पार्ट पासून नवीन वनस्पती तयार होत असते याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वनस्पतीच्या पानापासून नवीन वनस्पती निर्माण होते. आंबा माहिती आहे तुम्हाला ना? कोणाला माहित नाही सर आंबा? तो फळांचा राजा आहे, आम्हाला तो खूप आवडतो आहे ना बेटा? तर बघा, लक्ष द्या. तर आंब्याची बी जे आहे, बिया आंब्याच्या, त्याला आपण कोय असं म्हणतो. तर आंब्याच्या बियापासून नवीन आंब्याचं रोपटं तयार होतं बेटा. ठीक आहे ना? त्याच्यानंतर ब्रायोफायलम, पानफुटी नावाची वनस्पती आहे. ठीक आहे, तर तिच्या पानापासून नवीन वनस्पती, म्हणजे त्या पानामध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की ती नवीन वनस्पती निर्माण करू शकतं. त्याच्यानंतर काही वनस्पती, उदाहरणार्थ गुलाबाचं रोपटं आहे बेटा, गुलाबाचं झाड आहे. तर गुलाबाचं झाड काय ते काय बियापासून तयार होतं का? नाही. आपण काय करतो बघा, शेजाऱ्याच्या इथं जर गुलाबाचं चांगलं झाड असेल ना, तर आपण काय करतो, शेजारी एकदा गावाला गेला रे बाबा चुकून हुकून, एखाद्याच्या लग्नाला गेला, कुठल्या तर फंक्शनला गेला की आपण लगे इकडं बघतो तिकडं बघतो, शेजाऱ्याच्या घरी कुणी आहे का नाही बघतो, गल्लीत कुणी बघायला का नाही बघतो, त्याच्या अंगणामध्ये जातो, तिथलं गुलाबाच्या झाडाची एक फांदी कट करतो, आपल्या घरी आणून चिखलामध्ये रवतो, त्याला खालून शेण लाव वरून शेण लाव, आहे का नाही? आणि थोड्या दिवसांनी आपल्या घरी सुद्धा गुलाबाचं झाड रेडी होतं बेटा. मग तुम्ही काय बिया आणून टाकल्या होत्या का? नाही. तुम्ही काय त्याची मुळं उपटून आणली होती का? नाही. म्हणजे काय केलं, स्टेम कट करून आणलं, खोड कट करून आणलं, घरामध्ये म्हणजे आपल्या अंगणामध्ये रवलं, तिथं नवीन झाड गुलाबाचं तुम्हाला बघायला मिळालं. म्हणजे खोडापासून सुद्धा अशा प्रकारे वनस्पती निर्माण होत असतात. एवढंच नाही बेटा, तुम्हाला माहित असू द्या, गाजर, मुळा ह्या ज्या वनस्पती आहेत ना, गाजर, ठीक आहे ना बेटा, कॅरट, रॅडिश, ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या मुळाच आहेत. तर यांच्या मुळापासून नवीन वनस्पती, नवीन प्लांटलेट्स त्यांचे तयार होत असतात. म्हणजे अशी सुंदर प्रोसेस इकडं आहे बेटा. नाही तर तुम्ही म्हणसाल चला आता वनस्पती सुद्धा आपल्या पिलांना जन्म देतील. वा रे वा, जसं आपण आईच्या गर्भात राहिलो तसं आंब्याचं रोपटं काय आंब्याच्या गर्भात येतं नसतं रे बेटा, तिकडं असं. लक्ष द्या, पण रिप्रोडक्शन प्रोसेस आहे. नवीन जीव तयार व्हायलाय का नाही? यस सर, मन रिप्रोडक्शन म्हणायचं बेटा. सीड पासून काय काय तयार होतं? एक्झाम्पल काय लिहिणार बेटा? मँगो. एक्झाम्पल काय लिहिणार? मँगो म्हणजे आंबा, बियापासून, ठीक आहे, नवीन रोपटं तयार होऊ शकतं. लीफ, पानापासून. ब्रायोफायलम, ठीक आहे बेटा, ब्रायोफायलम. ओके बेटा. तर ब्रायोफायलम नावाची एक वनस्पती आहे, माहित असू द्या सगळ्यांना बे. ब्रायोफायलम पासून काय होत आहे? लिव्ज, ठीक आहे, किंवा पानापासून ब्रायोफायलम, याला मराठी नाव आहे पानफुटी. काय बेटा? पानफुटी. ठीक आहे, या ठिकाणी ब्रायोफायलम मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, बघून घ्या. स्टेम पासून तयार होणारं कोण आहे बेटा? रोज म्हणजे गुलाब. ठीक आहे ना.
तर गुलाबाचं जे रोपटं तयार होतं नवीन, तर ते गुलाबाच्या खोडापासून किंवा त्याची एक फांदी तोडून आणून लावली तर लगेच नवीन गुलाबाचं झाड निर्माण होईल बेटा. रूट्स पासून, मुळांपासून नवीन झाड तयार होणार. कोणामध्ये आहे? कॅरोट. कोणामध्ये आहे हे? कॅरोट. कॅरोट लक्षात येते का नाही? कॅरोट. गाजर. गाजर. ठीक आहे बेटा, एकदाच म्हणा, दोनदा म्हणू नका. कॅरोट आहे. ठीक आहे. कॅरोट सोबत अजून कोण आहे बेटा? मुळा. मुळा. मुळा माहिती आहे का नाही? त्याला आपण रॅडिश म्हणतो. ठीक आहे बेटा. तर हे एक एक एक्झाम्पल तर कमीत कमी तुम्हाला माहित राहू द्या प्रत्येकाचं. ओके ना. बियांपासून आंब्याची निर्मिती होईल, म्हणजे कोय असते आंब्याची. पानापासून पानफुटी वनस्पती आहे. त्याच्यानंतर स्टेम, खोडापासून गुलाबाचं जसं आता, किंवा नवीन ऊस कसा लावला जातो तुम्हाला माहितीच आहे ना. ऊस अगोदर ऊसाचे पेर आणि कांडे माहिती आहेत ना बेटा, मुकुल असतं, त्याच्यापासून नवीन वनस्पती निर्माण होऊ शकते. ते स्टेमवर असतं, खोडावर असतं ते. त्याच्यानंतर रूट्स, मुळांपासून सुद्धा गाजर आहे, मुळा आहे, नाही का. अशा सगळ्या वनस्पती हे त्यांच्या मुळांपासून डेव्हलप होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात. अशा पद्धतीनं रिप्रोडक्शन एक खूप सुंदर प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसच्या साह्याने जनरेशन्स आपल्या टिकून राहिलेले आहेत, आपल्या पिढ्यानपिढ्या त्या टिकून राहिलेल्या आहेत बेटा. कॅन यू इमॅजिन आवर नेक्स्ट जनरेशन विदाउट रिप्रोडक्शन? तुम्ही अशी कल्पना करू शकता का की प्रजननच नाही केलं सगळ्या प्राण्यांनी, समजा सगळ्या वनस्पतींनी, सगळ्या प्राण्यांनी रिप्रोडक्शनच नाही केलं, तर नेक्स्ट जनरेशन जन्माला येईल का बेटा? नाही. पृथ्वीवर राहायचं कोण हा प्रश्न पडेल ना. बेटा रिप्रोडक्शन मुळेच तर आपलं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे बेटा. सगळ्या मानवाने ठरवलं की आता रिप्रोडक्शन बंद, स्टॉप, मग काय होईल? काय होईल सांगा बरं? ह्या 100 वर्षामध्ये, येणाऱ्या 100 वर्षामध्ये आतापासून आहेत तेवढे सगळे संपून जातील. त्याच्यानंतर कोण असेल पृथ्वीवरती? माणूस राहील का? नाही. मग आता कळलं का रिप्रोडक्शन का गरजेचं आहे? वाय द रिप्रोडक्शन इज नेसेसरी. प्रजनन का गरजेचं आहे तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल बेटा. का गरजेचं आहे? तर आपल्या पिढ्या कायम टिकाव्यात, आपला वंश कायम टिकावा. आपला म्हणजे प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक वनस्पतीचा. ठीक आहे ना. याच्यासाठी प्रजनन आपल्या प्रकारच्या प्राण्याचं किंवा वनस्पतींचं किंवा त्यांचं अस्तित्व पुढे टिकून राहावं, याच्यासाठी प्रजनन नावाची प्रक्रिया अत्यंत गरजेची आहे बेटा. आता मी दुसरा एक पार्ट या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे, किंवा दुसरं एक कॅरेक्टर सजीवांचं सांगणार आहे. त्या कॅरेक्टरचं हेडिंग आहे बेटा ठराविक आयुर्मान, ए डेफिनाइट लाईफ स्पॅन. ठीक आहे बेटा, ए डेफिनाइट लाईफ स्पॅन. हॅव द हेडिंग. So after completing the detailed information about the reproduction, we are going to continue the next characteristic of living organism, and that next characteristic is a definite lifespan बेटा. प्रजनन लक्षात आले ना बेटा? प्रजनन प्राण्यांमधलं आणि वनस्पतींमधलं. प्राण्यांमधलं दोन पद्धतीनं घडून येत आहे. पहिली पद्धत आहे त्याच्यामधली म्हणजे ओव्हिपॅरस, दुसरी आहे विव्हिपॅरस बेटा. ओव्हिपॅरस ज्या वेळेला आपण म्हणतो ती म्हणजे अंडी घालणारे सजीव, ठीक आहे, प्राणी. त्याच्यानंतर विव्हिपॅरस मध्ये प्रत्यक्ष जन्म देणारे, ठीक आहे, अंडज आणि जरायुज, अशी दोन नावं आपण त्यांना दिली. वनस्पती काही बियांपासून, काही पानांपासून, काही खोडांपासून आणि काही मुळांपासून जन्म घेतात बेटा. आणि नवीन पिढी त्यांची निर्माण होत असते, नवीन एंगवन्स त्यांची निर्माण होत असतात. एंगवन्स म्हणजे प्राण्यांमध्ये पिलं आणि वनस्पतींमध्ये मुलं. नाही, नवीन रोपटे वनस्पतीमध्ये निर्माण होतात. पुढचं जे बीट आहे त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ए डेफिनाइट लाईफ स्पॅन, याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो ठराविक आयुर्मान. मराठीत काय म्हणतो बेटा? ठराविक आयुर्मान. बेटा माहित असू द्या, प्रत्येक सजीव एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच जिवंत राहू शकतो, आहे की नाही बेटा? अगर जन्म आहे, जर जन्म आहे तर मृत्यू सुद्धा नक्कीच आहे बेटा. आणि काय लाईफ, आयुष्य कशाला म्हणायचं आहे? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास असतो बेटा, त्यालाच आपण आयुष्य असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? आयुष्य असं म्हणत असतो. तर त्या आयुष्याबद्दल आपण बघतोय, त्यालाच आपण लाईफ स्पॅन असं सुद्धा नाव देतो बेटा. एक सुंदर अशी डेफिनिशन आहे, ती तेवढी नोट करून घ्या. मी अगोदर बोर्डावर लिहितो, तुम्ही वहीमध्ये लिहा. माय डिअर फ्रेंड्स, लुक ॲट द बोर्ड. देर आर डेफिनिशन्स इन इंग्लिश अँड मराठी ऑल्सो. दोन्ही माध्यमाच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. अँड ऍव्हरेज ड्युरेशन ऑफ लाईफ. काय म्हणालो? अँड ऍव्हरेज ड्युरेशन ऑफ लाईफ. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा कालावधी. ऍव्हरेज म्हणजे सरासरी. हा काय फिक्स असा नसतो. सपोज आपण एक जनरली असं म्हणतो की मानव हा 100 वर्ष जगतो. आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये सध्या तो त्याचं कमी झाली बेटा व्हॅलिडिटी. कोणी 80-70 वर यायला लागले, पण तरी पण
सर्वसाधारणपणे 100 वर्ष म्हटल्यानंतर असं कंपल्सरी नसतं की सगळेच मानव जातीमध्ये असणारे नाही का, पुरुष आणि स्त्री हे सगळेच्या सगळे 100 वर्षच जगतील. म्हणून काय म्हटलंय, सरासरी, ऍव्हरेज. ठीक आहे बेटा. द ऍव्हरेज ड्युरेशन ऑफ लाईफ फ्रॉम बर्थ टू द डेथ ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय सांगितलंय, फ्रॉम बर्थ टू द डेथ ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज लाईफ स्पॅन. ठीक आहे बेटा. प्रत्येक सजीव जन्माला येतो, काही दिवस जिवंत राहतो आणि नंतर शेवटी व्हॅलिडिटी संपते, एक्सपायरी डेट येते, खतम, मृत्यू होतो बेटा. ठीक आहे ना. तर मग जन्मण्यापासून ते मृत्यूपर्यंतचं जे अंतर आहे, जे कालावधी आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, आयुर्मान. ठीक आहे. सजीवाच्या जन्मापासून बघ रे बाबा ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा सरासरी कालावधी. कसला कालावधी, सरासरी. असं निश्चित नसतंय, नाहीतर उद्या येऊन माझं कॉलर पकडसाल, सर तुम्ही म्हणलो तू मानव 100 वर्ष जगतय, आमचं सोयरा 60 वर्षातच मेलं. बेटा असं नाही, एक सरासरी कालावधी आपण लक्षात घेत असतो. ठीक आहे. मग आता असे बरेचसे प्राणी किंवा बरेचसे वनस्पती आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सजीव हे काही तासापासून ते काही वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. काही तासापासून ते काही वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की साधारणपणे कुत्र्याचं आयुर्मान किती आहे बेटा. सपोज डॉग किती वर्ष जगतो, 12 ते 18 वर्ष. किती, 12 ते 18 वर्ष. कुत्र्याचं सर्वसाधारण सरासरी आयुर्मान आहे 12 ते 18 वर्ष. शहामृग जो आहे, ठीक आहे ना, त्याला आपण काय म्हणत असतो, ऑस्ट्रिच म्हणत असतो बेटा. लक्ष द्या बे. तर ऑस्ट्रिच किती दिवस जगतो बेटा, ऑस्ट्रिच नोट करून घ्या. ऑस्ट्रिच किंवा मराठीत त्याला आपण शहामृग असं म्हणतो. ऑस्ट्रिच लिव्स फॉर 50 इयर्स. किती बेटा, 50 इयर्स. म्हणजे शहामृग हा जवळपास 50 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. समजतंय. मानव जवळपास 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. तर काही सूक्ष्मजीव काही तासच, काही दिवसच त्यांचं लाईफ स्पॅन आहे बेटा. ठीक आहे. त्याच्याबद्दलचे डिटेल्स थोडंसं या ठिकाणी मी व्हिज्युअलायझेशन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके बेटा. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान म्हणजे आयुष्य सुमारे 170 वर्ष असते आणि तेच मे फ्लाय या कीटकाच्या बाबतीमध्ये 1 तासापासून ते 24 तासापर्यंत असते. डिअर फ्रेंड्स, द लाईफ स्पॅन ऑफ द जायंट टर्टल फाउंड ऑन द गॅलापॅगॉस आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 years. On the other hand, the lifespan of the mayfly ranges from 1 hour to 24 hours. म्हणजे अर्थातच काही प्राण्यांचं आयुर्मान किंवा आयुष्य हे खूपच कमी कालावधीचं आहे, तर काहींचं हे खूपच प्रचंड मोठं आहे. हे आपल्या नक्कीच लक्षात येईल मित्रांनो. यानंतर आपला नेहमीचा भाग म्हणजे तुम्ही मन लावून केलेला अभ्यास आणि त्याच्या नोट्स. या नोट्स अपडेट करण्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बळ मिळावं, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटावा आणि तुमच्या नोट्स या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती येणारा प्रत्येक व्यक्ती बघतोय हे माहीत असू द्या. त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा. सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक ज्यांनी नोट्स काढलेले आहेत, सर्वांनी नोट्स काढाव्यात, त्या अपडेट कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन काइंडली डू सबस्क्राईब माय चॅनल बेटा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचू द्या, एवढं आपल्या सगळ्यांच्यासाठी मी सजेस्ट करतो. तर ठीक है, आज के लिए इतना ही बेटा. तब तक के लिए फिर मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में. तब तक के लिए जय हिंद बेटा. ओके, चला.